नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GDमध्ये विचारलेले प्रश्न पाहत आहोत. तर आज आपण 1 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 1मधील पेपर पूर्ण विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत 30 किंवा 32 जवळपास याच्या पुढे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे. तसेच मी मॅथ आणि रिझनिंग या दोन्ही सब्जेक्टचे काही प्रश्न होमवर्कसाठी देत असते. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला, जेणेकरून मलाही समजेल की तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवत आहात की नाही. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, 1873मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. इथे ते म्हणून कोणाचा उल्लेख केला जात आहे? आता इथं 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. भागीरथी देवप्रयाग येथे डॅश डॅशला भेटते. तर भागीरथी नदी जी आहे ती देवप्रयाग येथे अलकनंदाला भेटते. यानंतर भारतातील अंतर्देशीय जलमार्गाचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन कोण पाहते? तर भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण हे भारतीय अंतर्देशीय जलमार्गाचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन पाहते. अर्थशास्त्र कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की अर्थशास्त्र हे कोण लिहिलेलं आहे? कौटिल्याने लिहिलेलं आहे. कोणते खेळाचे मैदान सहसा अंडाकृती असते, ज्याचा मध्यभाग आयताकृती क्षेत्र असते, 22 यार्ड 20.12 मीटर लांब आणि 10 फूट 3.04 मीटर रुंद असते असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी क्रिकेट या खेळाचे मैदान असते. भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणते कलम विशिष्ट परिस्थितीत अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करते? तर ते कलम आहे अनुच्छेद 22. यानंतर राजस्थानातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा गणगौर हा वार्षिक उत्सव डॅश डॅश महिन्यात साजरा केला जातो. तर तो सण चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जातो. कोणता सण? गणगौर. कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2020 उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदक जिंकली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, चीन या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत. खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष कराचे उदाहरण आहे म्हटलेलं आहे? तर विक्री कर जो आहे ते अप्रत्यक्ष कराचे उदाहरण आहे. त्यानंतर वैयक्तिक प्रयोज्य उत्पन्न म्हणजे घरगुती वापर, डॅश डॅश आणि आयकर यांचा हिशेब केल्यानंतर खर्च करण्यासाठी उपलब्ध उत्पन्न. तर याचं उत्तर आहे वैयक्तिक प्रयोज्य उत्पन्न म्हणजे घरगुती वापर, बचत आणि आयकर यांचा हिशोब केल्यानंतर खर्च करण्यासाठी उपलब्ध उत्पन्न असते. जर 4 मजूर आवश्यक असतील आणि 7 काम करत असतील, हा 3 अतिरिक्त कामगार कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीने त्रस्त आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, प्रच्छन्न बेरोजगारी. अर्थशास्त्रावरील प्रश्न आहे हा. चुनखडी, खडू आणि संगमरवरी हे डॅश डॅशचे वेगवेगळे रूप आहेत. तर चुनखडी, खडू आणि संगमरवरी जे आहेत ते कॅल्शियम कार्बोनेटचे वेगवेगळे रूप आहेत. CV चंद्रशेखर यांना त्यांच्या डॅश डॅश योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर भरतनाट्यम योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अल्कली लाल लिटमस पेपरला डॅश डॅशमध्ये बदलते. जर ते अल्कली आहे तर लाल लिटमस पेपरला निळ्यामध्ये बदलते. खालीलपैकी कोणता औद्योगिक विकासाचा तोटा आहे? तर औद्योगिक विकासाचा तोटा आहे प्रदूषण. जुलै 2022मध्ये खालीलपैकी कोण राजकारणी भारताचे राष्ट्रपती बनतील असं म्हटलेलं आहे? तर द्रौपदी मुर्मू या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. डॅश डॅश हा मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्यातील संपर्काचा एकमेव दुवा आहे. तर मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्यातील संपर्काचा एकमेव दुवा आहे. 30 एप्रिल 2022 रोजी लष्कर प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर मनोज पांडे यांनी 30 एप्रिल 2022 रोजी
लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. नोव्हेंबर 2022पर्यंतच्या माहितीनुसार केंद्रीय सूचना व प्रसारण आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ते आहेत अनुराग सिंग ठाकूर. अलारमेल वल्ली खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याच्या कर्ते आहेत? तर अलारमेल वल्ली जे आहेत ते भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे कर्ते आहेत. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये MARINE ला 100 असे कोड केले जाते आणि नॉर्मलला 126 असे कोड केले जाते. तर त्याच भाषेमध्ये REALM कसे कोड केले जाईल? तर MARINE आहे. यांच्या अल्फाबेटिकल नंबरची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 60. 60 गुणाकारामध्ये 2 करा 120 येईल. 120 वजा 20 करा किती येणार आहे? 100. अगदी त्याचप्रमाणे नॉर्मलमधील जर आपण अक्षरांची बेरीज केली तर ती येणार आहे 73. 73 गुणाकारामध्ये 2 वजा 20 करा किती येणार आहे? 126. काय विचारलेलं आहे? REALM यांची बेरीज येणार आहे 49. 49 गुणाकारामध्ये 2 करा ती येणार आहे 98. 98 वजा 20 करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल 78. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे. 8 व्यक्ती आहेत DEGHMNY आणि Z. हे उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसलेले आहेत. उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. 8 व्यक्ती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? Y रेषेच्या एका टोकाला बसतो. Y आणि Z मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. E झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. E आणि D मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. आता Y एका रेषेच्या टोकाला बसतो. मी जर या ठिकाणी Y घेतलं, Y आणि Z मध्ये 3 व्यक्ती बसतात म्हणजे Z या ठिकाणी येणार. E झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसतो. E कुठं बसतो? E झेडच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसतो. आता Y जर मी या ठिकाणी घेतलं असतं तर Z आला असतं या ठिकाणी. मग E दुसऱ्या क्रमांकावर इकडं आला असता का? तर नाही, हे चुकीचं होतं म्हणून आपण Y या ठिकाणी घेतलेलं बरोबर आहे. त्यानंतर E आणि D मध्ये फक्त 3 व्यक्ती बसतात. आता E इथं आहे म्हणजे 1 2 आणि 3. D कुठे येणार? या ठिकाणी येणार D. त्यानंतर परंतु रेषेच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. तर D कोणत्याही टोकाला बसत नाही. M लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही. आता जागा इथे एक आहे आणि या ठिकाणी एक आहे. M झेडच्या शेजारी बसत नाही म्हणजे M या ठिकाणी बसू शकेल किंवा या ठिकाणी बसू शकेल. पुढचं वाक्य पाहूया. N हा Hच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. N हा कुठं बसलेला आहे? Hच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. समजा मी या ठिकाणी H घेतलं तर N हा Hच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. M लगेच झेडच्या शेजारी बसलेला नाही म्हणजे M या ठिकाणी येणार नाही. M या ठिकाणी येणार आहे. आणि G हा Dच्या डावीकडे, एका ठिकाणी G हा Dच्या डावीकडे म्हणजे G एक या ठिकाणी येणार आहे. प्रश्न काय आहे? Hच्या डावीकडे किती लोक बसलेले आहेत? H या ठिकाणी आहे. डावीकडे 1 2 आणि 3 लोक बसलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल? D नंतर काय आलेलं आहे? E म्हणजे +1 या ठिकाणी केलेलं आहे. E नंतर जर आपण +1 केलं तर या ठिकाणी किती येणार? काय येणार आहे? F येणार आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये सुरुवातीला R आहे. 4 मध्ये G आहे. 2 मध्ये पण नाही. ऑप्शन नंबर 3 मध्ये सुरुवातीला फक्त F दिलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. मित्र, शत्रू. तर मरण्याच्या विरुद्धार्थी काय येणार? जगणे येणार.
खाली दिलेल्या आकृतीनुसार आरसा एमएनवर ठेवल्यावर आरशात तयार झालेल्या आकृतीची योग्य प्रतिमा निवडा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी एमएनची आकृती दिलेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण मायनस आणि भागाकार ही चिन्हे बदलणार आहोत ऑप्शन नंबर 1 मधील. तर 72 भागाकारामध्ये 6 अधिक 2 गुणाकारामध्ये 216 वजा काय येणार आहे 24 आणि बरोबर काय यायला हवं 240. तर हा प्रश्न सोडवत असताना 6ने 72ला भाग द्या, किती येणार आहे 12 अधिक 2 गुणाकारामध्ये 216 आहे, तर हे येणार आहे 432 आणि हे वजा किती 24. तर आता जर आपण या दोघांची बेरीज केली तर ते येणार आहे 444 वजा 24 केला तर काय येणार आहे 420 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर जो 1 घेतला होता तो काय आहे बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. विधाने सत्य असल्याचे लक्षात घेऊन जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न वाटत असले तरीही विधानामधून कोणते निष्कर्ष तार्किकरित्या अनुसरण करतात ते ठरवा म्हटलेलं आहे. काही पेंट्स ब्रश असतात, काही पेंट्स काय असतात, हे काही पेंट्स आहेत, काही पेंट्स हे ब्रश असतात. या पद्धतीनं ही डायग्राम येईल. त्यानंतर काही पेंट्स चित्रफलक असतात, काही पेंट्स हे काय असतात चित्रफलक असतात. काही पेंट्स हे ब्रश असतात आणि सर्व ब्रश चित्रफलक आहेत. सर्व ब्रश काय आहेत चित्रफलक आहेत. तर सर्व ब्रश चित्रफलक या पद्धतीने येणार आहे. त्यानंतर कशी येईल डायग्राम, काही चित्रफलक टेबल आहेत, काही चित्रफलक काय आहेत टेबल आहेत, म्हणजे या पद्धतीने बनेल ही. या ठिकाणी टेबल येणार. तर निष्कर्ष काय म्हणतात की काही ब्रशेस टेबल असतात. काही ब्रशेस टेबल असतात का, तर या ठिकाणी नाही, कारण टेबल हे चित्रफलक आहेत पण ब्रशचा भाग आहे का नाही, म्हणजे एक निष्कर्ष येणार नाही. त्यानंतर काही पेंट्स चित्रफलक असतात, काही पेंट्स चित्रफलक आहेत का, तर हो आहेत, म्हणजे 2 नंबरचा निष्कर्ष बरोबर आहे. काही चित्रफलक ब्रशेस असतात, काही चित्रफलक ब्रशेस असतात का, तर हो असतात, म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 आणि 3 अनुसरण करतात. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेले समीकरण समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या चिन्हांची अदलाबदल करणे आवश्यक आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर जर आपण 1 घेतलं प्लस आणि भागाकार तर कसं होईल 790 भागाकारामध्ये 5, त्यानंतर प्लस 58 गुणाकारामध्ये 5 वजा 96 बरोबर 352 येणार आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 790ला 5ने भाग द्या, किती येणार आहे 158 प्लस 290 वजा 96. आता या ठिकाणी बरोबर किती यायला हवं 352. या दोघांची बेरीज करा, ते येणार आहे 448 वजा 96 बरोबर 352. म्हणजेच आपण जो पर्याय घेतलेला होता 1 तो काय आहे बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो चौथ्या पदाशी त्याच प्रकारे संबंधित आहे जसे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी आणि 5व्या पदाचा 6व्या पदाशी संबंधित आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 13 गुणाकारामध्ये 4 केलं आहे, 13 गुणाकारामध्ये 8 केलं आहे 104 आलं. त्यानंतर 37 गुणाकारामध्ये जर आपण 8 केलं तर 296 येणार आहे. त्याच पद्धतीनं 21 गुणाकारामध्ये 8 केलेलं आहे 168 आलेलं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 1 296.
यानंतर पुढील प्रश्न आहे, अशा पर्यायी आकृतीची निवड करा जी खाली दिलेल्या आकृतीत अंतर्निहित आहे असं म्हटलेलं आहे. तर अंतर्निहित असणारी आकृती आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये डान्सला AECDN असे लिहिले जाते, म्युझिकला IUCMS असे लिहिले जाते, तर त्याच भाषेमध्ये सॉन्गला कसे लिहिले जाईल? प्रश्न अतिशय सोपा आहे. इथल्याच अक्षरांची इथं अदलाबदल केलेली आहे. हे डान्स आहे, याला कसं लिहिलं आहे? ए अगोदर, त्यानंतर E त्यानंतर काय CD म्हणजे CD आणि त्यानंतर N घेतलेला आहे. आपल्याला विचारलेलं आहे सॉन्गसाठी काय, तर सॉन्गसाठी येणार आहे O त्यानंतर GNS. OGNS कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणता पर्याय पुढील आकृती पूर्ण करेल म्हटलेला आहे? तर या ठिकाणी जो 2 नंबरचा पर्याय आहे तो आकृती पूर्ण करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल म्हटलेला आहे? 103, 110, 105, त्यानंतर 107, 114 आणि 109 आहे. 103 आणि 5 जर आपण याचा विचार केला, त्यानंतर 105 आणि 107, 107 आणि 109 एकाड एक संख्या आहेत. 110 आणि या ठिकाणी किती यायला हवं? 110 + 2 केलात तर 112 येईल आणि 112 + 2 केलात तर 114 येईल. म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे? 112. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल म्हटलेलं आहे? जर तुम्ही या बाजूने निरीक्षण केलात तर 4 गुणाकारामध्ये 2 8 आलेला आहे. 8 गुणाकारामध्ये जर आपण 3 केलं तर किती येणार? 24. 24 गुणाकारामध्ये जर 4 केलं तर 96. 96 गुणाकारामध्ये 5 केलं तर 480. 480 गुणाकारामध्ये 6 केला तर 2880 येणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1 24. यानंतर पुढील प्रश्न आहे, 6 मित्र आहेत M, N, O, P, Q आणि R दक्षिणेकडे तोंड करून एका ओळीत बसले आहेत. N हे P आणि Q मध्ये आहे. O R च्या डावीकडे लगेच आहे. M हा P चा तात्काळ उजवीकडे आहे. जर Q हा रेषेच्या डाव्या टोकाला बसत असेल तर O च्या लगेच डावीकडे कोण बसलेले आहे? तर या ठिकाणी मी डायग्राम काढते. या ठिकाणी R येणार आहे, या ठिकाणी Q, या ठिकाणी M, या ठिकाणी P, इथं N, तर या ठिकाणी O आहे आणि शेवटी Q येणार आहे. Q हा डाव्या टोकाला बसतो म्हटलेला आहे. विचारलेलं काय आहे? O च्या लगेच डावीकडे कोण आहे? तर O च्या लगेच डावीकडे कोण आहे? तर M आहे, कारण ही उजवी बाजू आहे. हे लोक असे दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत. याची डावी बाजू कोणती असणार आहे? ही असणार आहे. डाव्या बाजूला कोण बसलेलं आहे? M बसलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरगुच्छ येईल आणि मालिका पूर्ण करेल? A नंतर C दिलेला आहे. A नंतर C म्हणजे काय केलेलं आहे? +2 केलेलं आहे. C नंतर +2 केला तर काय येणार आहे? E. त्यानंतर Z नंतर Y म्हणजे -1 केलेलं आहे. Y नंतर एक मायनस केला तर काय येणार आहे? X. त्यानंतर परत Q आणि R दिलेला आहे, M आणि O दिलेला आहे. O नंतर काय येणार? Q म्हणजेच +2 केलेला आहे. EXQ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो म्हटलेला आहे? जर तुम्ही ऑप्शनचं निरीक्षण केलात तर सुरुवातीला 5 दिलेला आहे, म्हणजे 5 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येणार आहे. त्यानंतर पॉइंटेड आहे, POI सुरुवातीला येणार, म्हणजे 5 नंतर 1 येणार आहे. ऑप्शन नंबर कितीमध्ये आहे? 4 मध्ये आहे. समोरचं चेक करायची काही गरज आहे का? तर नाही. तरी पण सांगते 5 नंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 3 येणार आहे.
म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर जे चिन्हांचे फासे 2 वेगवेगळ्या स्थितीत दिलेले आहेत, तर चिन्हांच्या विरोधात समोर कोणते चिन्ह येईल म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी पाहू शकता की ही 2 चिन्हे सेम आहेत. मग भागाकारासाठी कोणते येणार आहे, तर स्टार येणार आहे. ऑप्शन नंबर 3 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता जो 19 नंबरचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. याचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न, P पर्सेंटेज Q म्हणजे P हा Qचा भाऊ. त्यानंतर P अधिक Q म्हणजे P ही Qची मुलगी. त्यानंतर बरोबर साईनचा अर्थ काय आहे, P हा Qचा मुलगा. आणि त्यानंतर हॅशटॅगचा अर्थ आहे P ही Qची पत्नी आहे. तर या ठिकाणी L अधिक M दिलेला आहे. L अधिक M अधिकचा अर्थ काय आहे, मुलगी. म्हणजेच L ही मुलगी आहे. L ही मुलगी आहे. कोणाची आहे, M ची आहे. त्यानंतर M पर्सेंटेज N म्हणजे M हा यांचा काय आहे, भाऊ आहे. M हा यांचा भाऊ आहे. N बरोबर Q म्हणजे N हा कोणाचा मुलगा आहे, ओचा मुलगा आहे. आता हे दोघं भाऊ म्हणजे या दोघांचे हे वडील किंवा आई असणार आहेत. N हा ओचा मुलगा आहे. ओ हॅशटॅग P म्हणजेच ओ ही पत्नी आहे. कोणाची, P ची. ओ ही पत्नी आहे म्हणजे यांची आई कोणाची, P ची आहे. तर P चा L शी संबंध काय. आता हे P यांचे वडील आहेत आणि ही P ची मुलं आहेत. मुलांचा हा मुलगा आहे L म्हणजेच हे कोण असणार आहेत, आजोबा असणार आहेत. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर गणितावरील प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, मोबाईलची किंमत क्रमिक 5%, 2% ने कमी होते आणि नंतर किंमत अनुक्रमे 10%, 20% ने वाढली आहे. मोबाईलच्या किमतीत अंतिम बदल काय असेल असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला 5% आणि 2% ने कमी होते म्हणजेच 95 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये काय येणार, 98 छेदस्थानी 100. त्यानंतर 10% आणि 20% ने वाढते म्हणजे 110 छेदस्थानी 100. गुणाकारामध्ये 120 छेदस्थानी 100. आता हे सॉल्व करत असताना या ठिकाणी तुम्ही तर 5 ने भाग द्या, वरील 19 छेदस्थानी येणार आहे 20. या ठिकाणी 4 ने भाग द्या किंवा 2 ने भाग द्या. इथे 2 ने भाग द्या, 4 ने नाही जाणार. तर 2 ने भाग दिल्यानंतर इथे येणार 49. या ठिकाणी येणार 50. आता हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. या ठिकाणी जर 20 ने भाग दिलात तर 20 सख 20चे 20 100. आता या 4 दे 10 घ्या, 4 दे 3 घ्या. मग आता काय काय राहिलं, 19, 49, 11 आणि 3 यांचा गुणाकार येणार आहे 30,723. छेदस्थानी काय राहिलं, 10, 50 आणि हे 5 गुणाकारामध्ये 10 म्हणजे काय येणार आहे, 25,000 येणार आहे. 25,000 आणि हे 30,723 आहेत. या दोघांमधला फरक घेतला तर किती येणार आहे, 5,723 येणार आहे. छेदस्थानी काय करा, 25,000 करा, गुणाकारामध्ये 100 करा. हे सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 22.223 छेदस्थानी 250%. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक पोलीस अधिकारी त्याच्यापासून 800 मीटर अंतरावर असलेल्या चोराचा पाठलाग करतो. जर ते अनुक्रमे 8 किलोमीटर प्रति तास आणि 7 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत असतील तर चोर पकडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला किती धावावे लागेल असं म्हटलेलं आहे. तर जो पोलीस आहे तो पोलीस किती किलोमीटर प्रति वेगाने धावतो, 8, आणि चोर 7 किलोमीटर प्रति तासावर वेगाने धावतो. या दोघांमधला फरक घेतला तर 1 येणार आहे. अंतर किती आहे, 800 मीटर. या फरकाने 1 न भागलं तर 800च येणार आहे. विचारलेलं काय आहे, पोलीस अधिकाऱ्याला किती वेळ लागेल. पोलीस अधिकाऱ्याचा वेग किती आहे, 8 किलोमीटर प्रति आवर.
म्हणजेच 800 गुणाकारामध्ये 8 केला तर किती येणार आहे 6400. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर गोलाची त्रिज्या 5% वाढली तर गोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती टक्के वाढेल म्हटलेलं आहे. आता हे जे पृष्ठफळ आहे, गोलाची त्रिज्या विचारलेली आहे. हे सोडवत असताना 105 गुणाकारामध्ये 105, छेदस्थानी 100 करा. आता या ठिकाणी 5ने भाग द्या. 5 दुने 10, 5 दुने 10, 5 एक 5. परत या ठिकाणी भाग द्या. 5 चोक 20, 5 दुने 10, 5 एक 5. याचा वर्ग येईल 21चा 441, छेदस्थानी 4. हे येणार आहे 110.25. 110.25 100मधून वजा करा. वजा केल्यानंतर तुमचं उत्तर येईल 10.25. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 5/16चा 7/8 गुणिले 6 अधिक 15 वजा 10 सरळ रूप द्या. आता जे चा म्हणलेलं आहे ते सुरुवातीला सोडवायचं. 5/16 गुणाकारामध्ये 7 छेदस्थानी 8 गुणाकारामध्ये 6 अधिक 15. या ठिकाणी वरच्या वरच्याचा गुणाकार करा. 7×5 35. 16 गुणाकारामध्ये 8 करा. 128 येणार. गुणाकारामध्ये काय आहे 6 अधिक काय आहे 15 वजा काय आहे 10 आहे या ठिकाणी. तर 6ने जर आपण भाग दिला, इथं भाग जाईल 64चा. मग राहिलं काय, तर वर आहे 35, छेदस्थानी आहे 64. इथं गुणाकारामध्ये आपण इथं भाग दिला 2ने. 2×6 2×12 आणि 2×8. मग या ठिकाणी या पद्धतीने येईल की 105 छेदस्थानी 64. इथं 35 गुणाकारामध्ये 3 केलेलं आहे मी, ते 105 आलं. अधिक 15 खाली काही नाही म्हणजे 1 आणि वजा 10 छेदस्थानी काही नाही म्हणजे 1. आता छेद समान करायचा आणि वजाबाकी बेरीज करायची. इथं छेद समान करण्यासाठी छेदस्थानी 64 घ्यावं लागणार आहे. वर 105 आहे, खाली 1ला 64ने गुणावे लागेल दोन्ही ठिकाणी. खाली गुणल्यानंतर वर पण गुणावं लागणार आहे. मग 105 अधिक 960 वजा 640 हे किती येणार आहे मग 850 छेदस्थानी 64. यानंतर पुढील प्रश्न आहे, ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं 850 छेदस्थानी 64. यानंतर पुढील प्रश्न आहे, सध्याचा जन्मदर 450 प्रति 10,000 आहे, तर संबंधित मृत्यूदर 120 प्रति 10,000 आहे. टक्केवारीत लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने निव्वळ वाढीचा दर शोधा म्हटलेला आहे. 450 10,000 प्रति म्हटलेलं आहे, म्हणून छेदस्थानी 10,000 घ्या. गुणाकारामध्ये 100 करा. हे 2 शून्य कॅन्सल झाले. परत इथला 1. इथं शिल्लक काय राहिलं 45 छेदस्थानी 10. यालाच आपण 4.5 असं लिहितो. त्यानंतर 120 म्हणलं आहे प्रति 10,000. परत इथं 10,000 करा. गुणाकारामध्ये 100. हे 2 आणि हे 2. इथला कॅन्सल. 12 छेदस्थानी 10 म्हणजेच किती 1.2. या दोन्हीमधला फरक घ्या. 4.5 आणि 1.2 मधला. तुमचं उत्तर येईल 3.3. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक चोर आहे 15 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने पळतो. 12 सेकंद धावल्यानंतर एक पोलीस त्याच दिशेने चोर पकडण्यासाठी 20 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने धावू लागतो. चोर पकडण्यासाठी पोलिसांना किती मीटर धावावे लागेल म्हटलेलं आहे. जर जो चोर आहे तो चोर किती 15 मीटर प्रति सेकंद, पोलीस आहे पोलीस किती 20 मीटर प्रति सेकंद. यामध्ये फरक कितीचा आहे 5चा आहे. हे 15 गुणाकारामध्ये 12 करा. इथे येणार 180. 180ला आलेल्या फरकाने भाग द्या. किती येणार 36 येणार आहे. मग 36 गुणाकारामध्ये चोर पकडण्यासाठी पोलिसांना किती मीटर धावावे लागेल म्हटलेलं आहे. पोलिसांचा वेग आहे 20. 36 गुणाकारामध्ये 20 करा. किती येणार 720 मीटर. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे,
एका तासात ए 5 खुर्च्या रंगवू शकतो आणि बी 3 खुर्च्या रंगवू शकतो, जेव्हा ते एकत्र काम करतात त्यांना 40 खुर्च्या रंगविण्यासाठी किती वेळ लागेल? आता एका तासामध्ये ए 5 रंगवतो आणि बी 3, म्हणजे हे दोघे मिळून किती रंगवतात? 8 खुर्च्या एका तासामध्ये रंगवतात. खुर्च्या आहेत 40. किती तासामध्ये म्हटलेलं आहे? 40ला 8ने भाग द्या. 8 एक 8, 8 पंचे 40, म्हणजे 5 तास लागतील. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोनीने राजूला मोबाईल फोन 10% नफ्याने विकला. राजूने तो आलोकला 5% तोट्यात विकला आणि आलोकने 20%च्या नफ्यात तो सोहनला विकला. जर सोहननं ते ₹6,270ला विकत घेतला तर सोनीच्या मोबाईलची किंमत रुपयामध्ये किती होती असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना किंमत किती माहिती आहे का सुरुवातीला? नाही, म्हणून x घ्या. गुणाकारामध्ये 10% विकला अगोदर, म्हणजे 110 छेदस्थानी 100. परत गुणाकारामध्ये तो 5% तोट्याने विकला, म्हणजे 95 छेदस्थानी 100. त्यानंतर परत आलोकने 120च्या नफ्यात विकला, म्हणजेच 120 छेदस्थानी 100. बरोबर काय? 6,270 येणार आहे. मग आता या ठिकाणी 6,200 या ठिकाणी तुम्ही कॅन्सल करू शकता. इथं 20ने भाग द्या. 20चे 20 100. परत इथं भाग द्या. 5 एक 5, 5ने भाग द्या. इथे येणार आहे 19. मग आता या ठिकाणी हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. वर आहे 11, 19 आणि 6. छेदस्थानी आहे 100 आणि 100. हे 6,270. गुणाकारामध्ये या ठिकाणी राहिलेले हे 10, हे 100 हे घ्या आणि छेदस्थानी 11, गुणाकारामध्ये 19, गुणाकारामध्ये 6 घ्या. हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2, 5,000. यानंतर पुढील प्रश्न, जर तुम्ही ₹2,500ला एक जॅकेट आणि ₹4,500 मध्ये 2 तत्सम जॅकेट खरेदी करत असाल तर सूट टक्केवारी किती, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जर 2,500ला एक जॉकेट असेल तर याची खरेदी किंमत किती असायला हवी? 5,000 असायला हवी. पण सांगितलेलं किती आहे? 4,500 मध्ये म्हटलेलं आहे. यांचा रेशो जर काढला तर हे येणार आहे 5 10 50, 5 9 45, म्हणजे 10 9. यामधला फरक किती येणार आहे? 1. छेदस्थानी या दोघांच्या गुणोत्तराची फरक घ्या. खरेदी किती? 10. छेदस्थानी 10, वर फरक 1, गुणाकारामध्ये 100. 10ने 100ला भाग दिला तर 10% येणार, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 12, 25 आणि 18ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या यांच्यातील परिपूर्ण फरक शोधा म्हटलेला आहे. आता 12, 25 आणि 18 यांचा जर तुम्ही लसावी घेतला तर तो येणार आहे 900, म्हणजे 3ने भाग जाणारी ही संख्या आहे. त्यानंतर 4 अंकी म्हटलेला आहे, मग याची दुप्पट करा. ती किती येणार आहे? 1800 येणार आहे. यामधला फरक 1800 वजा 900 बरोबर किती येणार आहे? 900, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, हा 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो तुमच्यासाठी होमवर्कला दिलेला आहे, सोडवा. त्यानंतर जर 24 सेमी उंचीच्या लंबवर्तुळाकार शंकूचे घनफळ 392 पाय सेंटीमीटरचा घन असेल तर त्याचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी सूत्र आहे की शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पाय r वर्ग h. शंकूचं घनफळ दिलेलं आहे 392 पाय दिलेलं आहे, मग या ठिकाणी 1/3 पाय जशास तसं येणार. गुणाकारामध्ये r वर्ग किती येणार? r ची किंमत काढायची आहे. h दिलेलं आहे 24. आता हे पाय आणि या ठिकाणचे हे पाय कॅन्सल झाले. या ठिकाणी 3ने जर 24ला भाग दिला तर भाग जाईल 8चा, मग 392 छेदस्थानी 8 करा. किती येणार आहे? 49 येणार आहे. 49 हे कशाची किंमत आली? r वर्गची, म्हणजे r बरोबर किती येणार आहे? 7 येणार आहे. r बरोबर 7 आलं. उंची आहे 24, मग ह्या 2 बाजू निघाल्या.
तिसरी बाजू किती येणार आहे 25. 25 कशी आली तर 7चा वर्ग करा, 24चा वर्ग करा, 625 येईल. 625 कशाचा वर्ग आहे 25चा, म्हणजे ही तिसरी बाजू मिळून जाईल. आता सोडवताना वक्रपृष्ठफळ विचारलेलं आहे, तर वक्रपृष्ठफळ बरोबर पाय आर यल. पाय जशास तसं, गुणाकारामध्ये आरची किंमत आहे 7, एलची किंमत आपण आताच काढली की 25. त्यानंतर या दोघांचा गुणाकार केला तर किती येणार 175 पाय सेंटीमीटरचा वर्ग. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, ए आणि बी या दोन व्यक्तींच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 5:3 आहे. जर एचे वजन 5% वाढले आणि ए आणि बीचे एकूण वजन 15% वाढून ते 92 किलोग्राम झाले, तर बीच्या वजनातील टक्केवारी वाढ शोधा म्हटलेला आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर कमेंटमध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न, सरासरी अनुक्रमे 50 आणि 80 गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या अ आणि ब दोन वर्ग एकत्र केल्यावर सरासरी गुण 60 आहे. तर अ वर्ग आणि ब वर्गामधील विद्यार्थ्यांचे अनुक्रमे गुणोत्तर शोधा म्हटलेलं आहे. अ वर्गामध्ये 50, ब वर्गामध्ये 80 यांना जर एकत्र केलं तर ती आहे 60. याची वजाबाकी करा, या ठिकाणी लिहा 10. याची वजाबाकी करा, या ठिकाणी येईल 20. यांचं गुणोत्तर जर काढलं तर ते काय येणार आहे 2:1. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक रक्कम वार्षिक चक्रवाढ होऊन 3 वर्षात 20% वार्षिक दराने 14,112 होते, तर ती रक्कम शोधा म्हटलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की जर ती 2 वर्षात म्हणलेलं असेल तर त्याचा वर्ग घ्या, 3 वर्षात म्हणलेलं असेल तर त्याचा घन घ्या. तर या ठिकाणी 3 वर्षात म्हटलेलं आहे. हे कसं येणार 1 छेदस्थानी 5, कारण 20% म्हणलेलं आहे. 1 छेदस्थानी 5 कसं आलं 20 छेदस्थानी 100, 20 × 20, 20 × 5 100. मी हे 1 छेदस्थानी 5 घेतलेलं आहे. आता यांच्यामध्ये यांचा बेरीज करा, किती येणार हा 5चा घन आणि 6चा घन. 5चा घन किती येणार 125, 6चा घन किती येणार 216. आता दिलेलं काय आहे 14,112 दिलेलं आहे, म्हणजेच 14,112 या ठिकाणी 125चा आपणास काढायचा आहे. तर या ठिकाणी काढत असताना 14,112 छेदस्थानी 216 गुणाकारामध्ये जर 125 केलात आणि सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 8166.67. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, x/y आणि y/z च्या वर्गांचा मध्यानुपात काय असेल म्हटलेलं आहे. x छेदस्थानी yचा वर्ग आणि y छेदस्थानी झेडचा वर्ग यांच्या वर्गाचा मध्यानुपात. आता y कॅन्सल होणार आहे, म्हणजेच काय राहणार आहे xचा वर्ग आणि झेडचा वर्ग यांचं वर्गमूळ घेतलं तर काय येणार आहे x छेदस्थानी झेड. इथं चुकून प्रिंट मिस्टेक आहे, 4 लिहिलेलं आहे, तर x छेदस्थानी झेड हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 3 शिट्ट्यांची जी किंमत आहे ती रुपये 3,300 आहे. 10 शिट्ट्यांची किंमत रुपयामध्ये किती असेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 3 शिट्ट्यांची किंमत आहे 3,300. 10 शिट्ट्यांची किंमत किती. अतिशय सोपा प्रश्न आहे. 10 गुणाकारामध्ये 3,300 करा, छेदस्थानी 3, 3ने भाग द्या, किती येणार आहे ऑप्शन नंबर 3 11,000. यानंतर पुढील प्रश्न, जर 12 पुरुष किंवा 9 स्त्रिया 36 दिवसात एक काम करू शकतात, तर 16 पुरुष आणि 18 महिलांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील असं म्हटलेलं आहे. या प्रश्नाची अतिशय छान मेथड मी तुम्हाला सांगणार आहे, ती कायमस्वरूपी लक्षात ठेवा. तर जे 36 दिवसाचं काम आहे ते वर लिहा, छेदस्थानी जो आणीचा भाग आहे तो लिहा, 16 पुरुष आणि 18 महिला म्हटलेला आहे. आता जो किंवाचा भाग आहे पुरुषाच्या खाली पुरुष लिहा, स्त्रियाच्या खाली स्त्रिया लिहा. या ठिकाणी 12 पुरुष किंवा 9 स्त्रिया म्हणलेला आहे. या ठिकाणी मी किंवाचा भाग लिहिला, या ठिकाणी मी आणीचा भाग लिहिला आणि हे एकूण दिवस लिहिले. आता या ठिकाणी संक्षिप्त करायला 4 × 16, 4 × 12, परत
3 त्रिक 9 आणि 3 सख 18. आता या ठिकाणी मी संक्षिप्त का केलं, कारण सॉल्युशन करायला थोडंसं सोपं जातं. तर आता डायरेक्ट छेद समान झाला, 3 3 छेदस्थानी 3 घ्या, यांची बेरीज करा, 4 आणि 6 किती 10. आता हे 36 गुणाकारामध्ये 3 छेदस्थानी काय येईल 10. आता या ठिकाणी 2ने भाग द्या, 2 पंचे 10, 2 एक बे, 2 8 16, 18 गुणाकारामध्ये 3, 54 छेदस्थानी 5 येणार. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलात तर 5 10 50 आणि हे बाकी उरलेली 4, 10.4 छेदस्थानी 5. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, रुपये 1,00,000 किमतीचे घर ए द्वारे बी ला 6% नफ्याने विकले. बी 3% तोट्यात परत ए ला विकतो. संपूर्ण व्यवहारात एचा नफा तोटा काय आहे असं म्हटलेलं आहे. किंमत किती आहे, 1,00,000 किंमत आहे. 6% नफ्याने विकतो म्हणजे 106 छेदस्थानी 100. परत 3% तोट्यात घर परत ए ला विकतो. 3% तोटा म्हणजे 97 छेदस्थानी 100. आता हे सोडवत असताना या ठिकाणचे 4 शून्य आणि या ठिकाणचे हे 4 शून्य कॅन्सल झाले. याचा जर तुम्ही गुणाकार केलात तर तो येणार आहे 1,02,820 येईल. आता ही जी रक्कम आलेली आहे ती 1,00,000मधून वजा करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. उत्तर किती आलं 2,820. पण काय होणार आहे, तो 2,820चा नफा होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, कॉलेजमध्ये 2 कोर्स आहेत. MCOMमध्ये 500 पैकी 450 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर MAमध्ये 2,000 विद्यार्थ्यांपैकी 1500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाची संयुक्त उत्तीर्ण टक्केवारी किती आहे म्हटलेलं आहे. मग 2 कोर्स आहेत, एक MCOMचा कोर्स आहे आणि एक MAचा कोर्स आहे. 500 पैकी 450 म्हटलेलं आहे आणि 2,000 पैकी 1500 म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर आपण यांची बेरीज केली तर एकूण किती येणार आहेत, 2500 येणार आहेत. त्यानंतर वर किती येणार, 1950 येणार आहेत. आणि गुणाकारामध्ये काय करावं लागेल, 100 करावे लागेल. हे 2 शून्य कॅन्सल झाले. तर याला 5 आणि 25ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 78%, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, आग में डैश डैश डालना, तो उपयुक्त मुहावरे में रिक्त स्थान की पूर्ति उचित शब्द द्वारा कीजिए. तो आग में क्या होता है, घी डालना, ऑप्शन नंबर 1. यानंतर निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए जो अस्ताव्यस्त हो. तो जो अस्ताव्यस्त हो उसे विपर्यस्त कहते हैं. महात्मा गांधी की साधना डैश डैश थी. उपरोक्त वाक्य में अलौकिक शब्द के एकार्थी शब्द से वाक्य पूर्ण कीजिए. महात्मा गांधी की साधना असाधारण थी. निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है, राधा अच्छा लड़की है, राधा अच्छी लड़का है, राधा अच्छा लड़की है, राधा अच्छी लड़की है, ऑप्शन नंबर 4 शुद्ध वाक्य है. निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में सर्वनाम के प्रयोग संबंधी अशुद्धि है कहा है. तो सर्वनाम के संबंधी अशुद्ध है. माताजी मुझे आपकी बहुत याद आती है, ये शुद्ध है. उसके हाथ में जो कलम है यह मेरी है. उसके हाथ, ये देखो यहाँ सर्वनाम में अशुद्धि है, ऑप्शन नंबर 2 यही सही आंसर आएगा. इसके आगे का सवाल है, दिए गए विकल्पों में से कौन सा शब्द निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द का पर्यायवाची नहीं है कहा है. भारतीय जनमानस के बीच माता सरस्वती संगीत कला की जननी के रूप में पूजनीय है. तो इसका सही आंसर है सहचरी. कैंसर रोग बड़ा डैश डैश है. इस वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति शुद्ध शब्द द्वारा कीजिए. तो कैंसर रोग बड़ा क्या है, दुसाध्य है. निम्न वाक्यांश के लिए उपयुक्त एक शब्द का चयन विकल्पों में से कीजिए. जो युद्ध में स्थिर रहता है,
जो युद्ध में स्थिर रहता है उसे युधिष्ठिर कहते हैं। निम्न वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोचित विकल्प चुनिए। वह अमीर होने पर भी संतुष्ट नहीं है, तो वह अमीर होने पर भी संतुष्ट नहीं है, सुखी नहीं है, यही शब्द आएगा। दीक्षांत समारोह, उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान के लिए उपयुक्त विकल्प निम्न में से क्या होगा? तो दीक्षांत समारोह के लिए सही है से अभिप्राय शिक्षा के समापन पर किए जाने वाले संस्कार से है। कुछ समय उपरांत हमारा साहित्य उच्च कोटि का था। उपरोक्त वाक्य के किस भाग में अनुपयुक्त शब्द का प्रयोग किया गया है? तो प्रयोग किया गया है कुछ समय उपरांत। अनु बहुत सुंदर लड़की है। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द क्या है? अनु बहुत सुंदर लड़की है, उसे प्रविशेषण कहते हैं। निम्नलिखित शब्द के सही पर्यायवाची शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। बिजली, तो बिजली के लिए क्या आएगा? दामिनी। निम्नलिखित में से माता का समानार्थी शब्द नहीं है कहा है? तो माता का समानार्थी शब्द नहीं है वामा। आगे का सवाल है, निम्नलिखित मुहावरे के लिए उपयुक्त सार्थक शब्द क्या होगा? आसमान पर चढ़ना, अभिमान होना कहते हैं उसे। आगे एक पैराग्राफ है। निम्नलिखित गद्यांश के कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। विद्या अभ्यास से डैश डैश होती है, तो विद्या अभ्यास से प्राप्त होती है। जन्म से कोई व्यक्ति किसी काम में डैश डैश नहीं होता, तो जन्म से कोई भी व्यक्ति किसी काम में पारंगत नहीं होता। ऑप्शन नंबर 4 आएगा। अभ्यास के द्वारा जड़ बुद्धि वाले व्यक्ति सुजान अर्थात डैश डैश बन जाते हैं, तो अभ्यास के द्वारा जड़ बुद्धि वाले जो व्यक्ति है वो बुद्धिमान बन जाते हैं। जो पहले से सुजान होते हैं, अभ्यास उन्हें और अधिक डॅश डॅश बना देता आहे। मित्रांनो, या खालचे 2 नंबरचे ऑप्शन आलेले नाहीत। तर अशा प्रकारे आज आपण SSC GDचा 1 फेब्रुवारी 2023चा पेपर पूर्ण पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।